नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण नित्या आश्रम वृद्धाश्रमामध्ये आलेले असतात. त्या ठिकाणी इथे अपूर्वासुद्धा आलेली असते. ती कुठल्या तरी इथे बाईला भेटायला आलेली असते. तिचं तिने काही अजून नावसुद्धा घेतलेलं नाही आहे, पण तिची काळजी घेण्यासाठी ती त्या ठिकाणी येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश त्या वृद्धाश्रमाला देणगी देण्यासाठी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा त्या बाईला म्हणत असते, काय गं तू, खातपीत जा ना वेळेवरती. ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? घे बरं. आणि ती इथे मोसंबी आता आपल्या हाताने तिला भरवत असते. ती म्हणत असते, घे खा. अजून एक फोड भरवू का तुला? मी तर म्हणते, हे सगळंच तू खाऊन टाक. बघ जरा स्वतःकडे. केस, तुझी साडी, सगळं काय किती मळकटलंय. तू का स्वतःकडे लक्ष देत नाही? हे बघ, तुझ्यामध्ये प्रोग्रेस होणं गरजेचं आहे. निदान तुझ्यामध्ये इतकी प्रोग्रेस झाली पाहिजे की तू मला तरी ओळखलं पाहिजे. मी इथे आल्यानंतर तू मला कधी ओळखतेस असं मला वाटत असतं, पण तू तर मला ओळखतच नाही आहेस. हे बघ, तू आता वेळेवरती खायचं, लवकर बरं व्हायचं. तुझ्यामध्ये जेवढी लवकर प्रोग्रेस होईल ना, तेवढी आपल्या दोघींसाठी चांगली आहे. आणि पुन्हा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. इथून कुठेही जायचं नाही. तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना, म्हणून तुला इथे ठेवण्यात आले की नाही. मग तुझ्यामध्ये प्रोग्रेस होणं गरजेचं आहे, असं अपूर्वा सातत्याने त्या बाईला म्हणत असते. तेव्हा इथे अपूर्वा बोलत असताना, आपल्या त्या बाईला भरवत असताना त्याच ठिकाणी आकाश आणि भूमी दोघेजण आलेले असतात. आणि ते वृद्धाश्रम जी व्यक्ती चालवत असते, जी संचालक आहे, ती आतमध्ये आहे ना, ते बघितलं जातं. तेव्हा तिथे एक दादा येतात आणि मॅडमला बोलावून आणत इथे भूमी आणि आकाश यांच्याबरोबर ओळख करून देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी या दोघांना भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो, कारण ते दोघेजण देणगी देण्यासाठी आलेले असतात. आणि वृद्धाश्रमामध्ये अशा लोकांना किंवा कुठल्याही आश्रमामध्ये देणगी देणारी माणसं खूपच जास्त महत्त्वाची असतात. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुम्ही इथे आलात आणि आमच्या वृद्धाश्रमाला देणगी देताय, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तेव्हा इथे आकाशभूमी म्हणत असतात, हे बघा, आम्ही इतकं काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही आम्हाला धन्यवाद म्हणू नका. आणि तसंही आम्ही प्रत्येक दरवर्षी वृद्धाश्रम असू दे की बाळाश्रम, आम्ही त्या ठिकाणी देणगी द्यायला जातच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा जायला निघालेली असते. जाता जाता ती एका बाईला भेटते आणि ही ती बाई आहे जिला अपूर्वाने त्या बाईची काळजी घ्यायला सांगितली. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे बघा, तुम्ही तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तिचे केस, तिची साडी किती मळकटली आहे. तुम्ही जरा तिला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा ना. तुम्हाला मी कसले पैसे देते, तर आता पैसे देते तुम्हाला मी तिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवले, तर तुम्ही व्यवस्थित तिच्याकडे लक्ष द्यायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आता त्या बाईला चांगला दम देते आणि म्हणते की तिची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. तिच्यामध्ये लवकरात लवकर प्रोग्रेस दिसायला हवी. किती दिवस झाले तुमच्याकडून मला काहीही एफर्ट्स दिसतच नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा जायला निघालेली असते. तेव्हा अपूर्वा आकाश आणि भूमी या दोघांकडे बघतसुद्धा नाही, कारण तिचं लक्ष नसतं. अपूर्वा आता सरळ बाजूने निघून बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं, अरे बापरे, आपला मोबाईल तर आतमध्येच राहिला. मग आता मोबाईल राहिल्यानंतर ती पुन्हा आपला फोन घेण्यासाठी आतमध्ये जाते, कारण फोन तर घेतला पाहिजे. कामाचे सातत्याने फोन अपूर्वाला येतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा इथे आता फोन घ्यायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी या दोघांचंही सोबत तिच्याकडे लक्ष जातं. तेव्हा आकाश भूमी म्हणतात की अपूर्वा. तेव्हा अपूर्वा खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं, अरे देवा, आता माझं भांडं फुटलं की काय? या दोघांनी तर मला बघितलं. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, अरे आकाश भूमी, तुम्ही दोघेजण इथे? तेव्हा इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात, अगं तू इथे काय करतेस? आम्ही या ठिकाणी
देणगी द्यायला आलोय वृद्धाश्रमाला. तेव्हा अपूर्वा म्हणते, अरे वा, किती छान, म्हणजे तुम्ही दरवर्षी इथे येता का देणगी द्यायला? तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं नाही नाही, आपण दरवर्षी येत नाही. आता काय झालं, आपल्या घरामध्ये इतका छान कार्यक्रम पार पडला, बरोबर की नाही? तुझा आणि दादाचा साखरपुडा झाला आणि दर दिवाळीला आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी वृद्धाश्रम किंवा आश्रम याला जाऊन आम्ही भेट देत असतो. इथे देणगी वगैरे देत असतो. त्यामुळे आम्ही यावर्षी इथे आता नित्यछाया वृद्धाश्रम याला देणगी द्यायचं ठरवलं. म्हणून इथे आलो आहे. पण तू इथे काय करतेस? तू सुद्धा इथे कुणाला भेटायला आली आहेस का? तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ती व्यक्ती आलेली असते. म्हणजे अपूर्वा जिला भेटायला येत असते, ती बाई त्या ठिकाणी येते. हळूच अपूर्वाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिच्याकडे बघत असते. अपूर्वा खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं, आता ही मला ओळखते की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ती बाई अपूर्वाच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या चेहऱ्याला टच करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती म्हणत असते, कोण कोण आहात तुम्ही? कोण हवंय कोण तुम्हाला? आणि तुम्ही इथे काय करताय? हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा ती बाई म्हणते, पण मी तुला ओळखते का? सांग ना, मी ओळखते तुला. कोण आहेस तू? तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघा, पण मी तुम्हाला नाही ओळखत. तुम्ही कुणाला भेटायला आलात इथे? चला, तुमची रूम कुठे आहे ते सांगा बरं मला. मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. सांगा ना, कुठे बरं जायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे ती बाई आता अपूर्वाला ओळखण्याचा प्रयत्न करत असते. पण अपूर्वा म्हणत असते की नाही, मी तर यांना ओळखतच नाही. आकाश म्हणतो, ती डिरेक्टली तुमच्याकडे आली. मला असं वाटतंय की ती तुला ओळखते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, नाही, पण मी नाही ओळखत. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, अगं काय करतेस तू? त्या आकाश आणि भूमी त्यांच्यासमोर यायची तुला काय गरज होती? तुला माहिती आहे, मला असं वाटतं कधी एकदा तू बरी होतेस आणि मला ओळखतेस, असं झालं आहे मला. पण इथे तर तू लवकर काही बरी होत नाही आहेस आणि मला ओळखत नाही आहेस. पण आता नको त्या वेळेला तू बाहेर आलीस आणि मला ओळखण्याचा प्रयत्न करत होतीस. आज पहिल्यांदा मला बरं वाटलं की तू मला ओळखलं नाहीस. कळलं तुला? मला आनंद झाला या गोष्टीचा की तू मला नाही ओळखलंस. जर आता ओळखलं असतंस ना मला, तर आत्ताच्या आत्ता माझं नाटक हे उघडं पडलं असतं. माझं पित्तळ फुटलं असतं. समजते तुला? असं पुन्हा करू नकोस गं. हे सगळं मी कुणासाठी करते? हे सगळं मी आपल्या दोघींसाठी करते ना? खरं तर तुझ्यासाठी करते. पुन्हा असं करू नकोस हां. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आता तिथल्या मॅडमबरोबर बोलत असतात. तेव्हा मॅडम म्हणत असतात की अपूर्वा मॅडम अधूनमधून इथे येत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की आता ह्या मॅडम माझ्याबद्दल ह्या आकाश आणि भूमीला काही सांगतायत की काही, माझं आता काही खरं नाही आहे. तेव्हा अपूर्वा टेन्शनमध्ये आलेली असते. ती आता पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणत असते, हे बघा, तुम्ही नीट लक्ष द्या तिच्याकडे. तुम्ही कुठे गेला होतात? अशी कशी बाहेर आली ती? ती जर बाहेर येऊन तिने कुणाला काही सांगितलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे का? हे बघा, तुम्ही तिच्याकडे जर लक्ष नाही दिलं आणि जर असं दुर्लक्ष करत राहिलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल हां. पुन्हा ती एकटी जर अशी बाहेर कधी आली ना, तर बघा मी काय करेन ते. हे बघा, तुम्ही तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मी तुमची हयगय करणार नाही, असं अपूर्वा आता लक्ष ठेवणाऱ्या बाईला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मॅडम म्हणत असतात, खरंच, पण तुमच्यासारखी माणसं असतात जी देणगी द्यायला येतात. त्यामुळे वृद्धाश्रम आणि इथे अनाथाश्रम हे व्यवस्थितरित्या चालू शकतात. तुम्ही इथल्या माणसांचा विचार केलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तेव्हा इथे आता अपूर्वा लपून छपून बघत असताना मॅडम म्हणतात, अरे अपूर्वा मॅडम, या ना, तुम्ही पण इथे या. तेव्हा अपूर्वा आता बाहेर येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मॅडम म्हणत असतात की मिस्टर आकाश महाजन आणि भूमी महाजन आम्हाला हेच सांगतायत की तुम्ही आता त्यांच्या घरामध्ये नवीन पाहुणे म्हणून जाणार आहात. तुम्ही त्यांच्या भावाबरोबर लग्न करताय ना, त्याबद्दलच इथे मिस्टर आकाश आम्हाला सांगत होते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हो ना, आमच्या दादाचं खूप नशीब चांगलं आहे की आम्हाला इतकी मोठी ऑफिसर आता सून म्हणून भेटणार आहे. आमच्या घरामध्ये सून म्हणून, माझी जाऊ म्हणून आता अपूर्वा घरामध्ये येणार आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, खरंच,
पण आकाश आणि भूमी दोघेजण खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी इथे बलदेवसाठी जे काही केलं आहे ना, ते मी कधीही विसरू शकणार नाही आहे. खूप चांगले आहेत हे दोघेजण. आता पण तुम्ही बघा ना, इथे वृद्धाश्रमाला देणगी देण्यासाठी ते आलेत. तेव्हा भूमी म्हणते, "हे बघ, आम्ही खरंच इतकं काही केलेलं नाही आहे. आम्ही दरवर्षी कुठे ना कुठेतरी जात असतो. यावर्षी इथे आलो, मग काय झालं? आणि काहीतरी शुभ घडलं असेल, काही चांगला कार्यक्रम होणार असेल, तर आम्ही नक्कीच कुठल्यातरी ठिकाणी जाऊन देणगी देत असतो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मॅडम म्हणतात, "बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा. तुम्ही ज्या काही वस्तू आणल्या आहेत, त्या तुम्ही स्वतःच्या हाताने इथल्या सर्व माणसांना तुम्ही देऊ शकता. आपल्या इथे 100 लोकं तरी आहेत, त्यापेक्षाही जास्त असतील. मी सगळ्यांना हॉलमध्ये जमा करते. तुम्ही स्वतःच्या हाताने ज्या ज्या काही वस्तू आणल्या आहेत ना त्यांना, त्या तुमच्या हाताने त्यांना द्या. त्यांना खरंच खूप बरं वाटेल. चेक तुमचा आता आमच्यापर्यंत पोहोचला आहे. या वस्तू तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना दिल्यात, तर त्यांनाही बरं वाटेल." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, "खरंच तुम्ही जे काही करताय ना, त्यानंतर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजूनच रिस्पेक्ट वाढतोय. मी एका चांगल्या घरामध्ये सून म्हणून जाते, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतोय. मी सुद्धा तुमच्याबरोबर जॉईन झाले तर चालेल का? आपण सगळेजण मिळून त्यांना इथे आता या सगळ्या वस्तू दिल्या तर चालतील? मला आवडेल तुमच्याबरोबर यायला." तेव्हा भूमी म्हणते, "अगं विचारतेस काय? तू सुद्धा घरातलीच आहेस. चल बरं आमच्याबरोबर. आपण सगळेजण मिळून त्या लोकांना आता ह्या वस्तू देऊया." त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वाला खूपच जास्त आनंद होतो. सगळेजण जातात आणि इथे आता वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना इथे आणलेल्या वस्तू दिल्या जातात. तेव्हा इथे भूमी आता बाहेर आल्यानंतर म्हणत असते, "खूपच छान पद्धतीने वाटप झाला ना?" आणि भूमी म्हणते, की "अपूर्वा, पुढच्याच महिन्यामध्ये लग्नाचा मुहूर्त निघालेला आहे. तेव्हा तू एक काम कर, आता आपल्याला आजपासूनच शॉपिंगला सुरुवात करावी लागेल. तेव्हा आपण तुझ्यासाठी मंगळसूत्र आणि साड्या खरेदी करण्यासाठी घरीच ये, कारण मी घरीच साडीवाल्याला बोलावले. फक्त मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल. चालेल ना? ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन तुझ्या आवडीचं मंगळसूत्र खरेदी करूया," असं अपूर्वाला भूमी सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा आता संध्याकाळीच साड्या खरेदी करण्यासाठी इथे आता बलदेवच्या घरी आलेली असते. महाजनांच्या घरी आलेली असते. संध्याकाळी तिला हवी ती साडी खरेदी कर, असं भूमीने तिला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, एकूण 5 साड्या तिला घ्यायला सांगितलेल्या असतात. त्यामुळे इथे आता एक एक साडी अपूर्वा स्वतःला लावून बघत असते आणि त्यानंतर बलदेव तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ती बलदेवला विचारत असते, की "ही साडी कशी आहे?" तेव्हा बलदेव म्हणत असतो, "खूप छान. तुला आवडली आहे ना, मग घे." तेवढ्यातच इथे आता अपूर्वाला कामाचा फोन येतो आणि ती कामाचा फोन आल्यानंतर म्हणत असते, की "1 मिनिट हां, मला फोन घ्यावा लागेल." आणि ती म्हणते, "हां बोला." ACP अपूर्वा बोलते, "काय झालं? त्या गुन्हेगाराचा फोटो मला पाठवून द्या. त्या गुन्हेगाराला मला बघायचं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा हातातून तो निसटून जाता कामा नये," असं अपूर्वा सांगत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा म्हणत असते, की "सांग ना, कुठली साडी घेऊ? सॉरी हं, मला हा फोन घ्यावा लागला, कारण कामसुद्धा महत्त्वाचं आहे ना, त्यामुळे. खरंच सॉरी." तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा साड्या सिलेक्ट करत असते आणि पुन्हा फोन आलेला असतो. पुन्हा फोन आल्यानंतर ती म्हणते, "हां बोला." तो गुन्हेगार पळून जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे तो मोहन सुरी आहे ना, त्याला लवकरात लवकर पकडा. मोहन सुरीचं नाव घेतल्यानंतर इथे आता अपूर्वाकडे आकाश आणि भूमी दोघेही बघायला लागतात. कारण मोहन सुरी हे नाव रागिनी पटवर्धनच्या तोंडून बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे अपूर्वा जेव्हा मोहन सुरीचं नाव घेते, तेव्हा आकाश आणि त्याचबरोबर भूमी दोघेही जण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इथे अपूर्वा लगेचच सगळ्यांना पुन्हा एकदा सॉरी म्हणते. तेव्हा ती म्हणते, "सॉरी, कामाचे फोन मला घ्यावे लागतायत ना." त्यानंतर आकाश म्हणतो, "नाही अपूर्वा, ठीक आहे. कामाचे फोन तू घे, पण लग्नाच्या दिवशी तरी कुठे जाऊ नकोस, नाही का? लग्नाला तरी मंडपामध्ये योग्य वेळेवरती येशील ना?" तेव्हा इथे अथर्व म्हणतो, "हो ना, नाहीतर मग एका बाजूला लग्नाच्या बंधनामध्ये तू ह्याच्या हातामध्ये अदगडी घालशील आणि दुसरीकडे कुठल्यातरी गुन्हेगाराच्या हातामध्ये हातकडी घालशील, नाही का?"
तेव्हा इथे आता गंमत म्हणून सगळेजण हसत असतात, पण भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. कारण मोहन सुरीचं नाव बऱ्याच दिवसांनंतर तिने ऐकलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा विचारत असते की बलदेव सांग ना, ही साडी कशी आहे? तेव्हा बलदेव म्हणतो, अगं खरंच खूप छान साडी आहे. ही साडी जी तू लावली आहेस ना, ती 50वी साडी तरी असेल नाही का? तेव्हा इथे आता लगेच अपूर्वा म्हणते, अच्छा, म्हणजे ही 50वी साडी आहे म्हणून तू म्हणतोयस का चांगली आहे, चांगली आहे, नाहीतर तुला काही आवडलेली नाही आहे, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, नाही गं, 50वी कुठली, मला असं वाटतंय की ही साडी आहे ना, ती 12वी-13वी असेल. तेव्हा मानसी म्हणते, नाही गं, 16वी-17वी तरी नक्कीच असेल. तेव्हा अथर्व म्हणतो, घ्या बघा आता ही काय बोलते ती, मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? तेव्हा मानसी म्हणते, तू गप्प बस ना, तू कशाला बोलतोयस? त्यानंतर भूमी म्हणते की अपूर्वा, तुला कुठली साडी हवी आहे ना, ती तू खरेदी कर. आणि इथे भूमी म्हणत असते, अगं पौर्णिमा, तू सुद्धा ये ना, तुला ज्या ज्या साड्या हव्यात त्या घे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीने सांगितलेलं असतं, जी साडी आवडली आहे ती बाजूला कर अपूर्वा, तुला 5 साड्या सिलेक्ट करायच्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण मंगळसूत्र खरेदी करायला आलेले असतात. त्याच्यामध्ये बलदेव, भूमी, त्याचबरोबर अपूर्वा आणि इथे आकाश, सगळेजण आता 4ही जण इथे मंगळसूत्र खरेदी करायला आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, हे ज्वेलरी शॉप आहे आणि भूमी म्हणते की अपूर्वा, तुला जर दुसरं कुठलं ज्वेलरी शॉप माहिती असेल किंवा आवडत असेल, जे तुझ्यासाठी नेहमीचं असेल, दरवेळेला तू तिथून इथे दागिने खरेदी करत असशील, आपण तिथेही जाऊ शकतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, नाही नको, तुम्ही जिथे म्हणाल तिथे जाऊया. तेव्हा इथे आता मोहन सुरीचा फोटो अपूर्वाच्या मोबाईलवरती पाठवून देण्यात आलेला असतो आणि त्या गुन्हेगाराला पकडायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आता अपूर्वाला मंगळसूत्र करायचं आहे, म्हणजे ती सिलेक्ट करायला जाणार, भूमी तिच्याबरोबर जाणार, आकाश फायनान्सर आहे म्हणून तो जाणार आणि मी काय इथे गाडीची राखण करत बसायचं का? मी काय ड्रायव्हर आहे म्हणून का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बलदेव दादा, अरे काय बोलशील तू? आता अपूर्वा मंगळसूत्र खरेदी करणार आहे, तुझ्या चॉईसशिवाय ती मंगळसूत्र घेणार आहे का? तू काही बोलतोस का? बरं चल, आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अपूर्वा, आपण जाऊया का? चल ना, उशीर होतोय आपल्याला. एकदा का मंगळसूत्र खरेदी केलं की मग तू सुद्धा GTवरती जायला मोकळे होशील. बाकीची शॉपिंग आपण संध्याकाळी बघू. मग तर चालेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, मोहन सुरी आता तिथून जाताना इथे अपूर्वाला दिसतो. तेव्हा इकडे आकाश आणि मोहन सुरीचा एकमेकांना धक्का लागतो आणि तेव्हाच इथे आकाश म्हणतो की सॉरी सॉरी. तेवढ्यातच अपूर्वाचं लक्ष त्या मोहन सुरीकडे जातं. तेव्हा अपूर्वा त्याचा पाठलाग करायला लागते आणि मोहन सुरीसुद्धा धावत पळत आता पुढे निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा एक काठी उचलते आणि तो इथे मोहन सुरीवरती फेकून मारते. त्याला जोरात लागल्यानंतर मोहन सुरी आता खाली पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच दांडकाने अपूर्वा आता त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे मोहन सुरी पळून जायचा प्रयत्न करणार, अपूर्वा त्याच्या मागे धावते, त्याची कॉलर पकडते आणि त्याला म्हणत असते, काय रे ए, पोलिसांच्या हातातून असं सहजरित्या सुटणं एवढं सोपं वाटतं का तुला? सोपं वाटतं की माझ्या हातातून निसटून जाशील असं वाटतंय तुला? ते कधीही शक्य होणार नाही आहे. मी असताना तू माझ्या हातातून कधीच निसटून नाही जाणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोहन सुरीला अपूर्वाने एका हाताने कॉलरला पकडलेलं असतं. तेव्हा मोहन सुरी आपल्या खिशातून मागच्या आता इथे रामपुरी चाकू काढतो आणि त्यानंतरला तो चाकू घेतो आणि अपूर्वाच्या पोटामध्ये खुपसतो. ती म्हणत असते की तू माझ्या हातातून निसटून नाही जाऊ शकत. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिच्या पोटामध्ये आता चाकू खुपसलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आकाश आणि भूमी दोघेजण आता वेगवेगळे इथे अल्बम काढतात. त्याच्यामध्ये रागिणीचा कुठल्या इथे मोहन सुरीबरोबर फोटो आहे का ते चेक करत असतात. तेव्हा एका अल्बममध्ये मोहन सुरी आणि रागिनी पटवर्धन दोघेजण आता एकमेकांच्या बाजूला उभे आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हे बघ आकाश, तुला मी म्हणाले होते ना की मोहन सुरी आणि रागिनी आत्या यांचे नक्कीच काहीतरी कनेक्शन होते. मग जर आता त्या अपूर्वाने मोहन सुरीला पकडलं तर मग रागिनी पटवर्धनांचं नाव सुद्धा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी काय करायचं? ती तर त्या मोहन सुरीला पकडणारच, तुला तर माहिती आहे ना.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा घरी येते. आकाश भूमीला म्हणत असते की मला तुमच्याबरोबर रागिनी पटवर्धन यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा रागिनीचं नाव घेतल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजणं एकमेकांकडे बघायला लागतात आणि दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात.